अमर माझे सद्गुरुनिष्ठ माता आणि पित्यांनो, आज जशी कुंभमेळ्याची पर्वणी असते ना, तशी आजही एक पर्वणी आहे बघा आपल्या अंमळनेर नगरीमध्ये. संत सखाराम महाराजांच्या पवित्र आणि पावन अशा या पुण्यभूमीमध्ये श्रीपाद बाबांचा अनादी कालापासून चालत आलेला हा संप्रदायाचं बीज रुजलेलं होतं. युवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. असे आमचे वासुदेवजी महाराज, आमच्या हरिभक्त परायण लक्ष्मी आई यांनी हे बीज या ठिकाणी अंमळनेर नगरीमध्ये रोवलेलं होतं आणि त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. बापूजी, हरिभक्त परायण उषाताई यांचं फार मोठ्या प्रयत्नाने, आता खोटीचा जो मेळावा होता तेव्हापासून प्रयत्न चालू होते आणि आज पाहतो आज या ठिकाणी त्याचा झेंडा रोवला गेला. काय सांगू त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या हिशोबाप्रमाणे त्यांना रात्रंदिवस तळमळ होती. काहींना असं वाटत होतं की मला जे समजलेलं आहे ते या अंमळनेर नगरीमध्ये काहीतरी थोडंफार समजावं, या कॉलनीतल्या महात्म्यांना समजावं, आणि म्हणून त्यांची तळमळ चालू होती. आणि त्यानुसार आज ती त्यांची तळमळ आज यशस्वी झाली आणि त्याच्यासाठी आज जो काही संत समुदाय या ठिकाणी जमलेला आहे, आई साहेबजी, वृषालीताई, बापूजी, मान्यवर सगळे गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज आमचं सगळ्यांचं भाग्य की आम्ही आज या ठिकाणी या पर्वणीचा आस्वाद घेत आहोत. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. मला जे 10 मिनिट मिळालेले आहेत त्याच्यासाठी माऊलींच्या या ओवीचा मी थोडस तुम्हाला सांगतो की माऊली सांगतात की असं कुठलं ज्ञान असेल, माऊलीने बर्व हा शब्द का वापरला? ते ज्ञान पैगा बर्वे, ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही. जे पर्व आहे ते, जे चांगलं आहे ते, चांगलं म्हणजे कसं की ते ज्ञानाने तुमच्या देहाचा सार्थक होणार आहे, देहाचा उद्धार होणार आहे, नवे नवे आलेल्या जन्माचं सार्थक होणार आहे, असं ते ज्ञान. ज्ञान सांगणारे तो भरपूर आहेत. तुम्हाला सांगू, आमच्याकडे तिकडे एक बाबा वारले, 10व्याचा कार्यक्रम ठेवायचा होता. 25 लोकांची यादी होती कीर्तनकारांची. तो म्हणे मला मिळेल का, तो म्हणे मला मिळेल का, कोण महाराज कार्यक्रम ठेवायचा का, महाराज कार्यक्रम ठेवायचा का, असे ज्ञान सांगणारे भरपूर आहेत. परंतु एकच असा महात्मा अवताराला येतो, त्याला सद्गुरू म्हणतात आणि ते सद्गुरू ते ज्ञान देतात. मग त्याच्यासाठी ते शब्द वापरतात की संता या भजावे सर्वस्वेसी. संतांना शरण जावं लागतं, तेव्हा त्या ज्ञानाची प्राप्ती होते. बुवा लोकांना शरण जाऊन होणार नाही. आतापर्यंत ज्ञानाचं खूप वर्णन झालं, परंतु धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्हाला एकच काम करायचं आहे की धर्माचं जर पालन करायचं असेल तर पहिले पाखंडाचं खंडन करावं लागेल. पाखंड म्हणजे नेमकं कोण? माता. या व्यासपीठावरून जे ज्ञान सांगितलं जातं ते पाठांतराचं ज्ञान ऐकून तुमचा उद्धार होणार नाही. 84 लक्ष योनी फिरून, एक एक योनी कोटी कोटी फेरा फिरून तुमचा आमचा हा जन्म झालेला आहे माऊली. आणि या जन्माचं सार्थक होणं, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. या योनीमध्ये जर हे चुकलं तर पुन्हा 84 लक्ष योनी भोगाव्या लागतील. पुनरपी जननाम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, आणि या वाऱ्या अजून चालूच राहतील. म्हणून माऊली सांगतात की ते ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. हरी प्राप्तीसी उपाय धरावे कीर्तनकाराचे पाय. कीर्तनकाराचे पाय धरून तुमचा उद्धार होणार. आतापर्यंत आपण काय केलं माऊली?
कीर्तनकारांनाच आपण संत समजतो. कीर्तनकार हा संत होऊ शकत नाही. आम्ही त्रिवार सांगतो, कीर्तनकार कसं संत होणार? कीर्तनकार तुमच्याकडे येऊन 2 तासात ज्ञान सांगून जातो आणि तुमच्याकडून 20, 25, 30 हजार आहे काय ते घेऊन जातो. मग तो संत आहे का? हे स्वस्तेमधून पाठांतर करून तुमच्या पुढे ज्ञानाचं वर्णन करतात, ते संत होऊ शकत नाही. संत आतून असतो. आणि ते ज्ञान आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलं की संत कसा ओळखावा. ज्या संतांच्या ज्ञानाने, आता मागे विषय झालाच की भगवान शंकरांनी पार्वती मातेला एकांतात जाऊन जे नामाचं ज्ञान सांगितलं आणि पार्वती मातांना जी काही अवस्था झाली, प्रेतावस्था, प्रेतरूप झाला शरीराचा भाव, या अवस्थेमध्ये माता गेलेल्या होत्या. आणि ती अवस्था आज पावेतो जशीच्या तशी आमचे महात्मे करून देतात, तो अनुभव आणून देतात. तो अनुभव कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्ण भगवंतांना सुद्धा आला होता. अर्जुनाला ज्या वेळेस ते विश्वरूप दर्शनाच्या वेळेस ते गीता ज्ञान सांगत होते, त्यावेळेस अष्टसात्विक भावाची मांडणी अर्जुना आधी श्रीकृष्ण अंगी. पहिले श्रीकृष्णांना अष्टसात्विक भाव झाले आणि मग अर्जुनाला झाले. तीच अवस्था इकडे उद्धवाला सुद्धा झाली, तीच अवस्था संजयाला सुद्धा झाली. संजय काय तुमच्या आमच्यासारखा होता का? अहो, व्यासांचा अनुग्रह होता त्यांना. ज्यावेळेस अर्जुनाची जी अवस्था ते बघत होते लाईव्ह, तीच अवस्था त्यांना तशी प्राप्त झाली आणि ती जशीच्या तशी आज आमच्या सद्गुरू आई साहेब करून देतात. श्रीपाद बाबांनी आतापर्यंत जो काही संप्रदाय महाराष्ट्रामध्ये मांडला, फार मोठा वाद निर्माण झाला. लोकांना ते पटत नव्हतं. लोकांना त्यांना अष्टसात्विक भाव म्हणजे काय त्यांना माहित नव्हतं. हे घुमतात बा असं म्हणतात. आमच्या गावात ज्यावेळेस बाबांचं कीर्तन झालं त्यावेळेस लोकांना फार मोठं विचित्र वाटलं होतं. 87 सालामध्ये श्रीपाद बाबा रामदास बाबा आमच्या डांगर गावाला आलेले होते आणि त्यावेळेस ते कीर्तन ऐकून लोकांना फार मोठा एक नवल वाटलं आणि त्या ठिकाणी त्यावेळेस आमच्या गावामध्ये जवळजवळ 50 ते 60 लोकांनी अनुग्रह घेतला होता. परंतु त्याचा लोकांना काही विशेष असं वाटलं, त्यांचा उद्धार झाला आणि आज पावेतो आज बरेचसे साधक आमच्या गावामध्ये आहेत. इथं भाऊसाहेब बाबा म्हणून बाबा बसलेले आहेत. त्याचा 7 वर्षापासूनचा उपवास आहे आणि ते पहिले रामकृष्ण हरी त्यांची मुलाखत आपल्या आई साहेबांनी कालच घेतली आणि ती मीडियामध्ये आता प्रसारित होणार सुद्धा आहे. बाबा सांगतात, मी आतापर्यंत रामकृष्ण हरीचा मंत्र जप करत होतो, रोज 11,000 मंत्र जप करत होतो, परंतु मला त्याची शांती मिळत नव्हती. परंतु जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये श्रीपाद बाबांसारखे महात्मे आले आणि त्यावेळेस त्यांना त्यांची उपरती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यांना समाधान वाटलं की मी ज्याच्यासाठी मी तळमळत होतो ते ज्ञान मला प्राप्त झालं, बस आता मला काहीच करायची गरज राहिली नाही. मंदिराच्या फेऱ्या मारणं, देवाला नारळ फोडणं, देवाला अगरबत्ती लावणं, देवाला फुलार अर्पण करणं म्हणजे भक्ती का? त्याला भक्ती म्हणत नाही. भक्ती आतून आहे, अंतरंगातून भक्ती आहे की ती जे सद्गुरू आपल्याला सांगतात की ती तार जोडली पाहिजे. आता भगवान बाबांनी पण सांगितलं, फ्यूज आहे, सगळं आहे, पण लाईट नाही, की वायर कट झालेली आहे आणि ती वायर जोडण्यासाठी आपला हा जन्म आहे, शेवटचा जन्म. इतर येऊनेच्या ठाई आणि हा विचारच नाही. 84 लक्ष येऊन आहे, सगळ्यांचा श्वास चालू आहे, तसा आपला पण श्वास चालू आहे. पण तो श्वास का चालू आहे, तो कुणामुळे चालू आहे, समजण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. कारण त्यांना काय त्याचं ज्ञान आहे. ते योनी सुद्धा आपण भोगून आलो आणि देवानं सांगितलं, अरे 84 लक्ष योनी भोगून आलात, आता तरी तुझी सुटका करून घे. मग सुटका आपली बुवा करणार नाही, सुटका आपली कीर्तनकार करणार नाही, सुटका आपली करणार असेल तर सद्गुरूच राजे करतील, कोणीच करणार नाही. आणि ते सद्गुरू आज आपल्या या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहेत. आपल्या अंमळनेरकरांचं फार मोठं भाग्य आहे. जर तुम्हाला देवाला शोधायचं असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. देव तुम्हाला असा कधीच भेटणार नाही, संतच तुम्हाला देव सांगतील. सुखासाठी आपण खूप तळमळ करतो, मला इकडे सुख मिळेल, मला तिकडे सुख मिळेल, मला काशीला जाऊन सुख मिळेल, मला कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाऊन सुख मिळेल, पण सुख मिळत नाही. सुख आहे कुठे? कोण दाखवतो ते सुख? खरं सुखाची प्राप्ती कोण करून देतं?
अहो सुख आहे संतांकडे आणि तो देव आहे आपल्याकडे. तो देव संत दाखवतात आणि ते सुखाची प्राप्ती करून देतात. त्याला सुख म्हणतात. तो सच्चिदानंद आहे, तो आत्मानंद आहे. भक्ती करायची आपल्याला मी कोण आहे ओळखण्यासाठी. मग ते कोण करून दाखवेल? त्यासाठी तुम्हाला गुरु लागतील. गुरु करावा बडकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि देव कोण. तुम्ही कोण आहात हे जो समजून देत असेल तोच खरा संत आहे. कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहित आहे? अहो तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्ही चैतन्य रूप आहात. त्याची ओळख तुम्हाला संत करून देतात. आणि तुम्ही चालले मंदिरात देव शोधायला. मंदिरातला देव तर माणसानं तयार केलाय, मूर्ती माणसानं घडवली, प्राण प्रतिष्ठा माणसानंच केली, कळस माणसाने चढवला आणि तिथं तुम्ही नवस करून त्याच्याकडे शांती मागतात, सुख मागतात. अहो सुख नाही, सुख तुमच्याचकडे आहे. तुमच्या हृदयात तो वसलेला आहे. तो देवाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांनाच भजावं लागेल. मग संत कोण? संतांची सुद्धा ओळख करावी लागेल. नाही तर खूप मोठे आता फिरतात बघा, काय सांगावं, पाखंड चालू आहे. आणि आता सुनील दादांनी वर्णन केलं की 2026 वर्ष पाखंड खंडन करण्यासाठी, आणि आम्ही प्रतिज्ञा करतो की धर्माचं पालन करण्यासाठी आम्ही पाखंडांचं खंडन करू आणि करतोच आहोत. आणि तेच खरं महत्वाचं आहे. जर खरं धर्म जागवायचा असेल, जर खरं संतांची ओळख करायची असेल, तर पाखंडाचं खंडन झालंच पाहिजे. कारण पाखंडांनी आतापर्यंत देव समजू दिला नाही, कर्मकांडामध्ये घातलं. आणि ते कर्मकांडामध्ये ओतप्रोत माणूस त्याच्यामध्ये गडून गेलेला आहे. तिथेच त्यालाच ती भक्ती समजतात आणि त्या कर्मकांडाची भक्ती करून करून आयुष्य पूर्ण पार पडून जातं. पण देव काही समजत नाही आणि भक्तीनं म्हणजे नेमकं काय ते काही कळत नाही. आणि म्हणून भक्ती म्हणजे नेमकं काय हे कळून घेण्यासाठी माऊलीने एवढा मोठा ग्रंथ करून ठेवला ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये देवाचा पत्ता सांगतात. कुठे आहे तो देव? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामू, का भ्रांतासी पडला कामू विषयावरी. अरे कशाला फिरतात तिकडे तिकडे? कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी. आपण काशीला जातो, प्रयागला जातो, पण इकडे नाथ सांगतात वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. तो जो अविनाशी आहे तो काशीला जाऊन भेटणार नाही, तो तुमच्या हातच आहे. ताईच बैसुनी करा एक चित्तनी आवडी अनंत अडवावा. कशाला जातात तुम्ही? जाल तर फक्त ते निसर्गरम्य वातावरण बघायला, चला डोळ्यानं बघून येऊ, पण तो भेटणार नाही. तो जर भेटावा वाटत असेल तर तुम्हाला खऱ्या संतांना भेटावं लागेल, तरच तुम्हाला खरं ज्ञानाची प्राप्ती होईल. एरवी होणार नाही बघा. आणि त्या खऱ्या ज्ञानाची जेव्हा तुम्हाला प्राप्ती होईल, जेव्हा सद्गुरू तुम्हाला त्या कानामध्ये ते नाम सांगतील, त्यावेळेस तुम्हाला त्या अष्टसात्विक भावाची प्राप्ती होते. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. नाथ महाराज पण सांगतात जो मोले मदिरा खाय, मदिरानंदे नाचे गाय, ज्याने ब्रह्मानंदो सेविला हे तो केवी जाय आवरला. अहो या आमच्या धर्म मंडपामध्ये जेव्हा अवस्था होतात, 4-4, 5-5 लोकांचं दाबून धरतात तरी आवरला जात नाही. तुम्ही आवरून बघा त्याला, खोटं म्हणणाऱ्याला. तो म्हणतात काय बी नाटकं करतात. अरे हो नाटकं करणाऱ्या, तू फक्त आवरून बघ त्याला, तुझ्याकडनं आवरला जातो का? आवरला जाणार नाही. कारण त्याने ब्रह्मरसाचा काढा घेतलेला आहे. तो ब्रह्मरसाचा काढा त्याला शांत बसू देत नाही. तो तळमळ तळमळ करतो की मला जे प्राप्त झालेलं आहे हे समोरच्याला कसं प्राप्त होईल, याचा जीवाचा उद्धार कसा होईल. कारण खूप मोठ्या कष्टाने 84 लक्षणे फिरून हा जन्माला आलेला प्राणी, या प्राण्याचा उद्धार व्हावा म्हणून आमचे आई साहेब रात्रंदिवस तळमळ करत असतात. शांती नाही त्यांना. रात्र रात्र ते फोनवर बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. आमच्या सद्गुरू आई साहेब काय सांगू त्या संतांचे उपकार. या चांबड्याची जरी वाहन बनवली आणि त्यांच्या पायात घातले तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटणार नाही, अशा आमच्या आई साहेब आज उपस्थित आहेत. त्यांचा हात आमच्या डोक्यावर आहे.
ते चैतन्य आमच्यामध्ये आईने दाखवलं, त्या चैतन्याची प्राप्ती करून दिली. आणि आज आम्हाला मंदिरातला देव काय, काही गरज नाही हो, काही गरज नाही. दगडात देव आहे पण दगड देव नाही, लक्षात ठेवा. दगडात देव आहे कारण एका सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा भगवंता वाचून रिकामी नाही. चराचरामध्ये भगवंत आहे माझा, पण त्याची जाणीव, त्याची ओळख करून देणारा संत भेटला पाहिजे. तरच ज्याला भेटलाय तो भाग्यवान, ज्याला भेटला नाही त्याने प्रयत्न करा, त्याने जरूर या नामाची प्राप्ती करून घ्या. माझ्या संतांना शरण जा आणि अनादी कालापासून चालत आलेल्या संप्रदायाचे तुम्ही वारस बना. अहो हे ज्ञान सूर्याला सांगितलं गेलं, मनोला सांगितलं गेलं, इक्षाकोला सांगितलं गेलं, ते ज्ञान आज पावेत टिकून आहे. आणि मला एक वेळा भेटला म्हणे, आता कुठे राहिला का कलियुगी म्हणे. म्हटलं ओ कलियुगी, तुझ्यात कलियुग आहे. युग बदलला नाही, सूर्य बदलला नाही, चंद्र बदलला नाही, हवा बदलली नाही आणि युग बदलला म्हणे. तू बदलला म्हणून तुला कलियुग दिसतो. तुझ्या अंतःकरणात जर चांगलं असेल तर तुझ्यासाठी सतयुग आहे. जर तुझ्यामध्ये वाईट असेल तर तुला कलियुग दिसणार आहे. युग बदलला नाही, आपण बदललो, आपलं आचरण बदललं. आणि ते आपलं आचरण कसं चांगलं होईल याच्यासाठी हा धर्म मंडप आहे. याच्यासाठी आमचे बापूजींची आणि उषाताईंची तळमळ होती की काहीतरी समजावं, या आमच्या कॉलनीमध्ये काहीतरी ज्ञान समजावं, त्यांचा उद्धार व्हावा. कारण माणूस आज अज्ञानाच्या पाठीमागे लागून भलत्याच ठिकाणी जातो, मंदिरातच देव समजतो, तीर्थयात्रेला जाऊन त्याचं समाधान मानतो, परंतु तिथं तो देव नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या कलियुगी उद्धार हरीच्या नामे, या कलियुगामध्ये फक्त हरीच्या नामस्मरणाने उद्धार होतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि त्या हरीचं नामस्मरण संतांना शरण गेल्या वाचून भेटणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ते ज्ञान पैगा भरवे, मनी मनी अथे आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. श्रीपाद बाबा